फिजिकल जाणं हा गुन्हा नाहीये, पण ते जर वन साइडेड असेल तर डेफिनेटली तो गुन्हा आहे. विदाउट द कन्सर्न डेफिनेटली. काय काय म्हणतात की फिजिकल इंटिमेट नाही झालं म्हणजे ते सिरियस रिलेशनशिप नाही असं आहे. असं नक्कीच नाहीये. असं असू शकतं की ते फिजिकली इंटिमेट नाही झाले किंवा त्यांचे प्रिन्सिपल्स, त्यांची तत्व मे बी मध्ये येत असतील की नाही फिजिकल व्हायचं आहे आपल्याला. दॅट इज कम्प्लिटली देअर कॉल. पण जर तुम्हाला असं वाटतंय की नाही त्याच्यात काही चुकीचं नाहीये, एखादी गोष्ट तपासून बघतो, तसं नातं तपासून बघूया. मग ते नातं तपासताना सगळेच अँगल आले. समजा एका मुलाला फिजिकल व्हायचंय पण मुलीला ते पटत नाहीये, त्या सिच्युएशन मध्ये मुलीने काय एक्सेप्ट केलं पाहिजे का ते नातं तोडलं पाहिजे? नाही, नातं तोडायची गरज नाही. आता त्याची इच्छा असू शकते जी त्यांनी व्यक्त केली किंवा तिची इच्छा असेल तर ती ते व्यक्त केलं तर ते तुम्ही म्युच्युअली डिसाईड करून कॉन्फिडन्स आणून मगच तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. आपण एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग डिसाईड करतो वेदर यू वॉन्ट टू कंटिन्यू ऑर यू डोंट वॉन्ट टू कंटिन्यू. असे फार रेअरली आजकाल आहेत की जे वर्जिन आहेत, म्हणजे की ज्यांना नाहीच हे करायचं. समजा एखादा वर्जिनच असेल एक पार्टनर, तर त्याला जर ते सेफ नसेल वाटत, ते पटत नसेल आणि तो त्या कारणाने रिलेशन जर तोडत असेल तर नातं तोडू दे, मग कन्व्हिन्स नाही करायचं. किंवा त्याला फक्त फिजिकल मध्ये जास्त इंटरेस्ट आहे हे तुम्हाला कळतंय, नातं तोडा. तर एखाद्याने फिजिकल होणं ही रिलेशनशिपच्या किती महिन्यांनी पुढे जावं? नातं बनायला 6 महिने ते 2 वर्ष लागतात. हे अभ्यास केल्यानंतर बोलतीये मी. तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 6 महिने ते 2 वर्षामध्ये तुम्ही कधीही वाटलं तर तुम्ही फिजिकल जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही.